शेतकऱ्याचं जीवन हे संघर्षभरी असतं. मग ते रोप करतेवेळी असो किंवा मळतेवेळी असो किंवा पुरा पावसाळा उन्हाळा हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये तो राबत असतो. आणि या राबण्यामध्ये कधी असं होतं आपल्या मुलांचा वाढदिवस लक्षात राहत नाही, कधी आपला स्वतःचा, कधी आपल्या मिसेसचा. पण आज एक असा प्रसंग आहे, ज्या दिवशी आम्ही रोप लावत आहे त्याच दिवशी त्यांच्या मिसेसचा आज, त्यांच्या पत्नीचा आज वाढदिवस आहे. ज्योतिबा नारायण पाटील यांच्या पत्नीचा आज हा योगायोग म्हणावा लागेल का कसं काय समजत नाही, पण आज हा वाढदिवस आहे. आणि तो वाढदिवस त्यांनी या दाम्पत्यानं घरामध्ये किंवा आयशान हॉटेलमध्ये करण्यापेक्षा ज्या शेतीमध्ये आपण राबतो, ज्या शेतीमध्ये आपण कष्ट करतो, त्या शेतीमध्ये जे आमच्याबरोबर कामगार आलेले असतात किंवा आमचे साथी आलेले असतात त्यांच्याबरोबरच करण्यासाठी हा आज एक नवीनच उपक्रम राबवला आहे की इथंच हा केक आणलेला आहे शेतामध्ये. आणि ह्या केक त्यांच्या ह्या मिसेसचा आता केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करत आहोत. आणि ह्या खरोखरच ह्या महिलांच्या पण चेहऱ्यावर आनंद आहे की असे हे छोटे जे कार्यक्रम असतात हे घडवणं आज काळाची गरज आहे. कारण या संघर्षमय जीवनात हीच एक आठवण त्यांच्या ह्या दोन्ही दाम्पत्याच्या जीवनामध्ये असते. आणि खरोखरच ज्योतिबानं हा उपक्रम राबवला आहे, अतिशय वाखाणण्याजोगा आहे. त्यांच्या मिसेसच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू आहे, कारण असा हा आघाडीत माझ्या जीवनामध्ये मी सुद्धा पाहिला किंवा इतरांनी की अशा ह्या रोपमध्येच त्यांनी आज हा वाढदिवस साजरा केला आहे, साजरा करत आहेत. हिरव्याशा छायेखाली आभाळाच्या मायेखाली, हिरव्याशा छायेखाली आभाळाच्या मायेखाली जिव्हाळ्याची साद घाली रे गाव माझं, गाव आणि या प्रकारे इथं हा जो कार्यक्रम आहे आता सर्वांना ते केक हा वाटतील. आणि खरोखरच आज एक आगळा वेगळा म्हणावा लागेल हा बर्थडे त्यांनी साजरा केला आहे. कोणी हॉटेलमध्ये करतं, कोणी बंगल्यामध्ये करतं, कोणी आईशान पार्टीमध्ये करतं, पण याने ह्या दाम्पत्याने आपल्या शेतामध्येच ह्या इथे हऱ्याभऱ्या खेतीमध्ये चिखलामध्येच केलेला आहे. त्यांची मुलगी आहे. चला घ्या आता रोपांची लागण होणार आहे, त्या लागणातच त्यांनी वेळ काढून हा बर्थडे साजरा केलेला आहे. आणि यानंतर त्यांचं सस्ने भोजन होईल. आणि आज त्यांनी दोन्ही उपक्रम सस्ने भोजनचे ठेवलेले आहेत. आता याच्यानंतर सस्ने भोजन होईल आणि त्यानंतर आज हा कार्यक्रम समाप्त होईल. हसलो खेळलो रोज अंगणात, झुरे मान गावासाठी जुने बंध जुन्या